मुंबईत पावसाचा जोर वाढला. सकाळपासून मुसळधार पाऊस पुढील 2 दिवस असेच सुरू राहणार. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी करून लोकांना सतर्क केले. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 238 एसी लोकल ट्रेन आणि नवीन शहरी वाहतूक प्रकल्पासाठी 2,413 कोटी मंजूर केले. मुंबईची वाहतूक आता स्वस्त होणार. महाराष्ट्रातील कामगारांना सरकारने मोठा धक्का दिला. कारखाने आणि दुकानांसाठी बनवलेल्या कायद्यात मंत्रिमंडळाने सुधारणा केली. आता 9 तासांऐवजी कामगारांना कारखान्यांमध्ये 12 तास काम करावे लागेल. काल रात्री दादर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये अचानक आग लागली. 12 वाहने जळून खाक झाली. घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु कार मालकांचे मोठे नुकसान झाले. लालबाग दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाच्या बातम्या. 6 सप्टेंबर रोजी भव्य विसर्जनाच्या तयारीमुळे 5 सप्टेंबरलाच शुक्रवारी दुपारी 12 वाजेपासून दर्शन बंद राहील. 22 सप्टेंबरपासून 5% आणि 18% कर स्लॅब लागू होतील. कर स्लॅबपैकी 12% रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आणि 28%. यामुळेच महागाई थोडी आता कमी होईल. यासोबतच आता अन्नपदार्थ करमुक्त असतील. 8 सप्टेंबर रोजी ईद-ए मिलाद मिरवणुकीमुळे पोलिसांनी सूचना जारी केल्या. मानखुर्द आणि घाटकोपर भागात मिरवणुकीत मोठी गर्दी होण्याची शक्यता. विरार इमारत दुर्घटनेनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग कृती मोडमध्ये. 17 जणांचा मृत्यू. राज्य सरकार आणि DGPंना नोटीस. या प्रकरणाचा अहवाल 1 आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले. दहिसरचे वैशाली नगर खड्ड्यांचे केंद्र बनले आहे. दररोज छोटे अपघात होत आहेत. कधीही मोठे अपघात होऊ शकतात. ठाण्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या उन्नत रस्त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली, परंतु टोलचे दर अटल सेतूपेक्षा महाग असण्याची शक्यता. ये रिश्ता क्या कहलाता है अभिनेता आशिष कपूरला महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आहे. 18 वर्षांनंतर अरुण गवळीच्या सुटकेनंतर त्याच्या घरी जल्लोष पाहायला मिळाला. अंडरवर्ल्ड डॉन पुन्हा परतला. BMC निवडणुकीपूर्वी सुटकेनंतर त्याच्या राजकारणात परतण्याचा अटकळ आता वाढल्या आहेत. मुंबई बँक लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना 0% व्याजदराने कर्ज देणार. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला. भारतात उत्पादित महागड्या गाड्या स्वस्त होणार आहेत. नवीन कर स्लॅबमध्ये ऑटो कंपन्यांना कर सवलत मिळाली. 28% फक्त 18% कर भरावा लागेल, ज्यामुळे वाहनांच्या किमती कमी होतील. मीरा रोडमध्ये फेरीवाल्यांनी रस्ता आणि पदपथ ताब्यात घेतला आहे. वाहतूक अडथळा होत आहे. चालणे आता कठीण झाले आहे. GST कमी झाल्यामुळे AC, TV, डिश वॉशिंग मशीन सर्व स्वस्त झाले आहेत. आता 18% 5% GST भरावा लागेल. भिवंडीमध्ये भीषण अपघात झाला आहे. 2 कारच्या धडकेत पुलावरून पडून 32 वर्षीय दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. मृताचे नाव चालक अब्दुल्ला मोहम्मद इलियास अन्सारी असे सांगितले जात आहे. नागपूरमध्ये भीषण स्फोटाची घटना समोर आली आहे. सोलार इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या स्फोटामुळे एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आणि अंदाजे 10 लोक जखमी झाले आहेत. मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झाले आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 97,950 वर पोहोचली, तर चांदीची किंमत 1,27,000 प्रति किलोग्रॅमवर पोहोचली. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरंट बेस्टियन बँड्रे आता बंद झाले आहे, पण त्याचे दुसरे आउटलेट अजूनही सुरू आहे. त्याची किंमत 1,27,000 असेल आणि हॉटेलच्या अधिकृत पेजवरून अशी माहिती देण्यात आली.